2 धावा ॲड होतील. प्रो कबड्डीचे पंच आशुतोष साळुंके सर हे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक अंपायर आहेत. नक्कीच एक मोठं योगदान. फ्री हिटचा बॉल असेल कारण नो दिल्यानंतर फ्री हिट्स आहे, परंतु या बॉलरला मात्र थांबावं लागतंय. त्याच्या जागी मात्र सनी धोत्रे आणि स्ट्राईकवर आपण पाहतोय 2 बॅटर प्रतीक आणि विवेक. यावेळेला जर आपण क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर एक शॉट थर्डमॅन आहे, एक पॉइंट आहे, एक कव्हर्स आहे, एक मिड ऑन, एक मिड ऑफ, एक मिड ऑन. यावेळेला आपण पाहतोय बॉल हवेत जाईल बाउंड्रीच्या बाहेर का हा प्रश्न आहे, परंतु गेलाय. 2 बाउन्स सीमारेषा पलीकडे चौकार. चांगला फटका पाहायला मिळाला विवेकच्या बॅटमधून. पुन्हा एकदा चांगला धमाका पाहायला मिळाला. यावेळेला स्ट्रेट ड्राइव्ह, 4 रन्स. बरोबर बॉलरच्या डोक्यावरून आला आणि सरळ हा साईड स्क्रीनला सलामी दिली. स्ट्रेट ड्राईव्ह फार कमी क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात, परंतु यावेळेला चांगला नजाकत भरा फटका, अगदी नटरा स्ट्रोक पाहायला मिळाला आणि येतोय स्क्वेअर ऑफ द विकेट फटका, चौकार. थँक्यू. या फटक्याचं वर्णन कॉपी बुक ऑफ स्टाईल आपण करू आणि इथं तसाच फटका मात्र लगावला. कपिलदेव निखंजची आठवण इथे करून दिली, कारण कपिलदेव हे फटके जरूर मारायचा. यावेळेला आपण पाहतोय बघा, माझे गुरु मला नेहमी सांगत असतात की क्रिकेटमध्ये जेव्हा एखाद्या फलंदाजाला जेव्हा सरळ बॅटीने फटके येत आहेत, त्याचे चौकार येत आहेत, षटकार येतात, अशा वेळेला जर तुम्ही रिव्हर्स अटेंड करताय म्हणजे स्विच मारण्याचा प्रयत्न करता, म्हणजेच काय, सीधी उंगली से घी निकलते तो टेढ़ी करने की जरूरी क्या.
तर सरळ हाताने जर तुम्हाला चांगले फटके येत आहेत तर तुम्हाला मी म्हणेन हा फटका मारण्याची गरज नव्हती. परंतु कधीकधी मी असं म्हणेन एक रणनीती असते एखाद्या खेळाडूची, एखाद्या बॅटरची. कदाचित त्यांनी हेरलं की फिल्डर सर्कलच्या आतमध्ये आहे, पॉईंट थोडासा वरती आहे, त्याच्याबरोबर डोक्यावरून मारण्याचा किंवा पॉईंटच्या आजूबाजूला माझा हा फटका जाईल आणि एखादा मला चौकार मिळेल हा मनसुबा कदाचित होता त्या फलंदाजाचा. परंतु त्याला उद्ध्वस्त करून टाकलं गोलंदाजाने. अर्थातच सनीने षटक क्रमांक पहिलं संपुष्टात आले. धावसंख्या आहे बरोबर 20 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. म्हणजे महागडं षटक मी म्हणेन सुरुवातीचं हे षटक, कारण 4 षटकांचा सामना, अजून 3 षटकं, 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 18 चेंडूंमध्ये मी असं म्हणेन एक मोठी धावसंख्या उभारण्याच्या दृष्टीने संघ हा VS फायटर्स मार्गस्थ होताना पाहतोय. कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धावा ठोकलेल्या आहेत. एक महागडं षटक सनीचं. परंतु त्या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय अक्षय धोत्रे हा गोलंदाजी मार्कवर कर्णधाराने त्याच्या हातामध्ये चेंडू जरूर सोपवला आहे. सार्थक ठरेल का त्याचा निर्णय? परंतु नाही. इथे पहिला बॉल येतोय, बिमर नोचा इशारा पंचांच्या माध्यमातून एक धाव ॲड होईल. 21 आकड्यावर धावसंख्या. बघा क्रिकेटमध्ये जर फ्री हिटचा बॉल असेल तर त्याच्यामध्ये 4 पद्धतीनेच फक्त आऊट होतो. एक म्हणजे तो धावबाद, दुसरा म्हणजे तुम्ही हँडलिंग द बॉल म्हणजे हाताने जर अडवला स्टंपवर जाणारा बॉल तर आऊट होता. तिसरं म्हणजे नक्की सांगेन पुढच्या या बॉलनंतर. परंतु इथे ड्राईव्ह बघा चांगला केलेला आहे सध्या लिमिटेड. आणि इथे काय घडलंय तर मिसफील्ड, थोडंसं फ्लमिंग पाहायला मिळालं लॉंग ऑफच्या दिशेला आणि येतोय चौकार. बॉलर आपण पाहतोय बॉलरच्या दिशेला फटका मारला परंतु थांबवलं नाही. फॉलो थ्रोमध्ये थोडं कठीण असतं फिल्डिंग करणं आणि त्याचाच प्रत्यय आपण पाहायला मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र एक धाव थोडंसं मिस झाले फिल्डिंग बॉलरकडून. एक धाव त्या दरम्यान घेतली गेली. एक धाव ॲड होईल. धावसंख्या असेल आता मात्र 26 या आकड्यावर. 26 नो लॉस. चांगली सुरुवात केली सध्या विवेक आणि प्रतीकने, परंतु आता मात्र थोडंसं त्यांना आक्रमण चढवावं लागेल. कारण ज्या पद्धतीने सुरुवातीला त्यांनी आक्रमण चढवलं आणि होय तेच काम करतोय यावेळेला. ड्राईव्ह चांगला पाहायला मिळाला, फटका चांगला आला. ऑन साईडला लॉंगॉनला फिल्डर तैनात आहे. फील्ड केलंय तोपर्यंत मात्र एक धाव अर्जित केली गेली. एका धावेने धावफलक सरसावेल 27 या आकड्यावर. VS फायटर्स विपक्ष पंचशील आईनी या दोन संघादरम्यान ही लढत, तिसरी लढत आजच्या दिवसातली. फटका आपण पाहतोय, हुक करण्याचा प्रयत्न झाला, बॉल जाईल फाईन लेगच्या दिशेला आणि येतोय सीमा रेषा पलीकडे चौकार. थँक्यू डीजे. 31 या आकड्यावर धावसंख्या सध्या VS फायटरची आणि मी म्हणेन एक मोठी संख्या उभारण्याच्या दिशेने वाटचाल करताना हा संघ. ड्राईव्ह ऑन साईडला आहे, ऑन साईडला प्रोटेक्शन डीपला एक धाव मिळेल. एका धावेने 32 या आकड्यावर धावसंख्या पोचते. खेड तालुका बुद्धिस्ट प्रीमियर लीग पर्व दुसरं आणि या दुसऱ्या पर्वामध्ये आपण पाहतोय एक चांगलं आयोजन, भव्य दिव्य आयोजन. शांतिदूत युवा प्रतिष्ठान खेड आयोजित ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा पहिला दिवस, तिसरा सामना चालू आहे. परंतु पंचांना वारंवार मी विनंती करतोय आपण स्पीडअप घ्या, खेळ फास्ट ठेवा, कारण आपल्याकडे 3 फेऱ्या आहेत. सध्या ही पहिली फेरी आणि पहिल्या फेरीमधला तिसराच सामना चालू आहे. अजून उर्वरित बघा आपल्याकडे फ्रंट लाईटची व्यवस्था नाही आहे, म्हणजे दुधाई रोशनीमध्ये आपले हे सामने नाही आहेत, तर कारण संध्याकाळ झाल्यानंतर सूर्य अस्ताला जाईल. यावेळेला आपण ड्राईव्ह पाहतोय ऑन साईडला, डीप मिड विकेटला फिल्डर तैनात आहे, फील्ड करतोय परंतु थोडंसं मिस फील्ड झाल्यानंतर
लगेच दुसऱ्या धाव्यासाठी कॉल दिला. क्रिकेटमध्ये रनिंग द बिटवीन विकेट फार महत्त्वाचे आहे, म्हणजे चपळतेने तुम्हाला दुसरी रन्स घ्यावायची असे. परंतु बघा जसं फील्ड कधी कधी मिसफिल्ड करतो, अशा वेळेला दुसरा धाव घेताना गावस्कर नेहमी सांगतात की जेव्हा मिसफिल्डिंग होते तेव्हा दुसरे धाव शक्यतो घेऊ नये, कारण मिसफिल्डिंग झाल्यानंतर थोडंसं मिसकम्युनिकेशन होऊ शकतं दोन बॅटरमध्ये आणि त्याच्यामध्ये एखादा प्लेअर हा धावबाद होऊ शकतो. असं कित्येक वेळा क्रिकेटच्या विश्वामध्ये घडलेलं आहे आणि तेच आपण इथे पाहिलं. परंतु सध्या तरी तसं घडलेलं नाही आहे, कारण मिसफिल्ड झाल्यानंतर दुसरी धावसुद्धा कंप्लीट केली. धावसंख्या पोचते 34 आकड्यावर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 34. एक वेळ होती 2008 मध्ये खरं पहिलं IPL सुरू झालं आणि त्यानंतर लीग या माध्यमातून किंवा लीगच्या स्पर्धा या अखंड आपण पाहतोय मोठमोठ्या शहरामध्ये व्हायला लागल्यानंतर त्याचं वारं गावोगाव पोचायला लागलं आणि त्याचाच प्रत्यय आपण पाहतोय या खेड सिटीमध्ये हे रंगलेले बुद्धिस्ट प्रीमियर लीग. यावेळेला ड्राईव्ह पाहतोय, खरा फिल्डिंग आणि पंचांचा निर्णय काय येईल तर येईल 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद. प्रतीकसाठी पुढचा बॉल. या वेळेला चांगला बॉल होता, मिस झाला, परंतु बाल बचावला असं मी म्हणेन. थोडक्यात वाचला हा फलंदाज प्रतीक, परंतु एक धाव जरूर ॲड होईल आणि एका धावेने धावसंख्या 39 आकड्यावर. परंतु ज्या सौरभच्या हातात, सौरभ तांबे हा गोलंदाज, तिसऱ्या षटकासाठी त्याला पाचारण केलं कर्णधाराने आणि या षटकामध्ये पहिल्या बॉलवर चौकार खाल्ल्यानंतर दुसरा बॉल मात्र चांगला टाकला, पायांमध्ये टाकला होता. ओ हो, मोठा फटका, मोठा धमाका येतोय आउट ऑफ द पार्क. 7 धावांसाठी षटकार. थँक्यू. 45 धावा, तब्बल 9 लॉस आणि तिसरे षटक मार्गस्थ आहे. आज या स्पर्धेमधला उच्चांक गाठण्याच्या दिशेने हा संघ प्रस्थान करतोय किंवा तसं आक्रमण चढवलं जातंय. वाईडचा इशारा, अशी चेंडू फेक केली. बघा फ्रस्ट्रेट झालाय, गोलंदाजावर दबाव आलाय. एखादा चांगला बॉलला चांगला फटका लगावल्यानंतर थोडंसं फ्रस्ट्रेशन पाहायला मिळतं या गोलंदाजावर. दबाव आणि दबाव, त्यामुळे वाईट टाकला. ओ हो, क्लास क्रिकेटचा लाजवाब फटका. पूर्णतः बघा बॉलवर हा गेला, नोचा इशारा पंचांचा येतोय, म्हणजेच सोरपे सुहागा. षटकार सुद्धा असा लगावला की पूर्णतः बॉलवर शरीर घेऊन गेला. पूर्ण बॅट आणि बॉल चा संपर्क मात्र परफेक्ट झाला. मिडल ऑफ द बॅट हा बॉल लागला आणि येतोय 7 धावांसाठी. फ्लॅट षटकार पाहायला मिळाला. कव्हरच्या दिशेला एक्स्ट्रा कव्हर्सला लगावलेला हा देखना क्रिकेटचं मादक सौंदर्य याला म्हणता येईल, कारण असे स्ट्रोक कव्हर्समधले जे फटके मारणारे आपण पाहतो सातत्याने जे खेळाडू, मी म्हणेन क्रिकेटचं सौंदर्य वाढवतात, त्यातलाच हा एक फटका पाहायला मिळाला. यावेळेला धाव फलकावर फ्री हिटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आहे, म्हणजे फ्री हिटचा बॉल, एक एक्स्ट्रा बॉल टाकावा लागेल. ओ हो, क्लास फ्लिक ऑफ द रिस ऑफ द फ्लिक. काय फटका. मी असं म्हणेन की रऊफला मारलेला जो फटका आपण विराट कोहलीने जेव्हा ICC वर्ल्ड कप पाहिला, त्या वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाला जेव्हा विराट कोहली खेळत होता, बरोबर तसाच षटकार लगावला आणि हा मी म्हणेन फ्लिकचा एक नमुना पेश केला. या बॅटरकडे मी म्हणेन नक्कीच टॅलेंट आहे, याने प्रभाव दाखवला या स्पर्धेमध्ये, कारण ज्या पद्धतीने व्ही शेपमध्ये खेळतोय हा फलंदाज, या विवेकचं नक्कीच कौतुक करावं लागेल. कौतुक करावं तेवढं कमी. धावसंख्या नेऊन ठेवलंय तब्बल 59. यावेळेला बॉल डॉट आलाय. फ्री हिटच्या बॉलचा बरोबर खरपूस समाचार घेतल्यानंतर कमबॅक केलंय, परंतु इथे गोलंदाज मात्र मी असं म्हणेन या प्रत्येक गोलंदाजांना या विवेकनी कोमात टाकवलंय.
अक्षरशः मी म्हणेन ना यांच्या नक्कीच फटका चुकलाय, बॉल हवेत आहे, झेल होईल का तर नाही, आणि जिथे झेल होता तिथे चौकार आला 4 धावेनंतर. धाव संख्या 63 या आकड्यावर 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर मर्चेंडे सर 63 धावा आजच्या दिवसामध्ये. मला असं वाटतंय की हा संघ VS फायटर्स हा कदाचित या स्पर्धेमधला उच्चांक गाठेल का या धावसंख्येचा. कारण ज्या पद्धतीने ते आक्रमण चढवलं गेलं, श्रेय गेलंय ते म्हणजे विवेक आणि त्याच्याबरोबर असलेल्या प्रतीकला. दोन्ही लाजवाब फलंदाजी करतायत, बेमिसाल फटके पाहायला मिळत आहेत, अतिशय सुंदर देखणे फटके पाहायला मिळतात. चारही दिशेला अगदी खरपूस समाचार घेत आहेत गोलंदाजांची. मी म्हणेन चिंधड्या केल्यात आणि गोलंदाजांना कोमामध्ये पाठवलं एवढं नक्कीच म्हणेन. कारण या पद्धतीने इथे आक्रमण चढवलं आहे. कारण खरं म्हणजे स्लॉग ओव्हरला शेवटची जी 2 षटकं असतात त्याच्यामध्ये आक्रमण चढवलं जातं, परंतु इथे तर सुरुवातीपासूनच आक्रमण चढवलं गेलं. कारण पहिल्या षटकाचा खेळ जर पाहिला तर तब्बल 20 धावा दिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 14, आणि आताच्या षटकामध्ये आमचे गुणलेखक आम्हाला जरूर कळवतील. गुणलेखक म्हटलं की आमच्या पाठीचा कणा आम्ही समजतो, कारण समालोचकाच्या पाठीचा कणा असतो तो आमचा गुणलेखक. कारण तो जे अपडेट देत असतो ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो, आणि तेच आमचे गुणलेखक सिद्धार्थ पवार आमचे गुणलेखक आहेत. चांगली गुणलेखकाची भूमिका इथे पार पाडताना धन्यवाद. या वेळेला आपण पाहतोय बॉल ऑन साईडला घेतलाय, 1 धाव जरूर मिळते. कदाचित स्ट्राईक देण्याचा विचार आहे प्रतीकचा, आणि हे चांगलं काम केलं. म्हणजेच काय की तुम्हाला जेव्हा तुम्ही ग्राउंडमध्ये 2 बॅटर एकामेकासमोर खेळत असता किंवा क्रीजवर असता, तुम्ही एक रणनीती आखून खरं म्हणजे खेळलं पाहिजे मैदानाच्या आत, आणि त्याचाच प्रत्यय आपल्याला पाहायला मिळाला. प्रतीकला माहीत आहे विवेकच्या बॅटमधून लाजवाब फटके येत आहेत, मोठमोठे फटके मारतोय, आणि इथे सुद्धा पंचांचा निर्णय येईल नोचा. 1 धाव एक्स्ट्रा येईल, परंतु 1 बॉल सुद्धा एक्स्ट्रा टाकावा लागेल. धाव संख्या आहे तब्बल 65. एक सुद्धा विकेट नाही आहे, कारण नॉलस 65 चा मोठा मी म्हणेन डोंगर रचला आहे. परंतु क्रिकेटमध्ये अजून अशी कोणतीही धावसंख्या उभारली गेलेली नाही आहे की जी विजयाची निश्चिती सांगू शकते. कारण एक उदाहरण जरूर देईन तुमच्यासमोर, परंतु सध्या तरी यावेळेला मोठा फटका. हो, अगदी पिसं काढली प्रत्येक गोलंदाजाची अशी मी म्हणेन या विवेकने. आक्रमण आणि आक्रमण. प्रत्येक तांबे माफ करा, गुणलेखकाने नाव लिहिले विवेक, तिथे पुढे विवेकच्या पुढे नाव लिहितोय, त्यामुळे आम्ही विवेक बोलतोय परंतु प्रतीक. हां, एकाच गावातले गोलंदाज आणि फलंदाज, साक्रोळी गावाचे हे सुपुत्र एकामेकासमोर, परंतु फलंदाज करणारा प्रतीक मात्र तमा बाळगत नाहीये आपल्या एका गावच्या संघामध्ये एकत्र खेळताना, परंतु इथे मात्र एकमेका विरुद्ध येतोय षटकार, आणि संधी मिळेल डीजे मास्टरना. डीजे प्लीज. परंतु 2 धावा जरूर घेतल्या जातील, कारण प्रत्येक नक्कीच स्ट्राईकवर येईल. धावसंख्या आहे धावफलकावर 83 तब्बल 83 धावा झालेले आहेत. बघा, स्लॉग ओव्हर म्हटलं ना तर
डेव्हिन ब्रावो यायचा, जेम्स फॉकनर यायचा किंवा आत्ताचा आपला जसप्रीत बुमराह येतो, परंतु इथे कोणाला आणलंय तर नवज्योत मोहिते आणि तो महागडा ठरतोय. परंतु शेवटच्या क्षणाला इथे काय घडलंय तर झेल टिपला गेलाय. झेल टिपल्यानंतर पहिला फलंदाज हा शेवटच्या बॉलवर बाद होतोय, परंतु धावांचा मात्र रतीप रचलाय, एक डोंगर रचलाय. या ठिकाणी चालू सामन्यामध्ये बंधूंनो सर्वांना इतिहासाची जाणीव करून देणं गरजेचं आहे. बुद्धिस्ट प्रीमियर लीग पर्व मे मध्ये 2024 रोजी संपन्न झालं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त बुद्धिस्ट प्रीमियर लीग पर्व 2 या लीगची आपण सुरुवात केली आणि खऱ्या अर्थानं 2 वर्षामध्ये पहिलं अर्धशतक, गेल्या वर्षी 47 धावांवरती काही खेळाडू आऊट झाले होते आणि यावेळेस पहिल्याच सामन्यामध्ये पहिल्या इनिंगमध्ये प्रतीक तांबे याने अर्धशतक फळकावून एक रेकॉर्ड केलेला बुद्धिस्ट प्रीमियर लीगमधील, आणि त्यासाठी सन्माननीय आमचे मोरवंडे गावचे सरपंच आमचे मोठे बंधू आदरणीय सिद्धार्थ गौराजी मर्चंडे यांकडून प्रतीकसाठी 500 रुपयाची रक्कम जाहीर झालेली आहे. प्रतीकने येऊन सन्मानाने घ्यायचे आहे. मी दादांना विनंती करतो की प्रतीकला या ठिकाणी आपण 500 रुपये देऊन सन्मानित करायचं आहे. त्याचप्रमाणे त्याचा भाऊ विनोद तांबे यांच्याकडून सुद्धा 500 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे. आता ATM सुरू झालेलं आहे आणि प्रतीकसाठी या ठिकाणी 1000 रुपयांची रक्कम आलेली आहे. प्रतीकने त्याचा स्वीकार करायचा आहे. प्रतीक तांबे व्यासपीठावरती यायचं आहे. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सहकार्य करा. यानंतर नाणेफेकीचा कौल होणार आहे आणि ज्या संघांच्या मॅच झालेल्या आहेत त्या संघांनी जेवण करून घ्यायचं आहे. प्रकाश पॅन्थर्स आणि सम्यक स्टार नाणेफेकीसाठी यायचं आहे. टॉस का बॉस इथे. चला सम्यक स्टार आणि प्रकाश पॅन्थर दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे, आपण नाणेफेकीसाठी टॉस का बॉस करण्यासाठी यायचं आहे. विनंती असेल राजेशजी मर्चंडे, आपण नाणेफेकीसाठी टॉस का बॉसकडे या ठिकाणी यायचं आहे. एक महत्त्वाची लढत, निर्णायक बॅटल, तर नाणेफेकीचा कौल आपण या ठिकाणी करणार आहोत. प्रकाश पॅन्थर आणि सम्यक स्टार. राजेश मर्चंडे. निश्चितच प्रतीकच्या तुफानी फलंदाजीनंतर मला वाटतं की मागच्या वर्षी जिथं प्रतीकनं ही स्पर्धा सोडली होती त्याच जागेवरून त्यानं या स्पर्धेची सुरुवात मात्र केली आहे. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक आपल्याला बघायला मिळालं. एक महत्त्वाची लढत, महत्त्वाची बॅटल आपल्याला बघायला मिळणार आहे. एकीकडे असणार आहेत प्रकाश पॅन्थर आणि सम्यक स्टार. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी आदरणीय मर्चंडे साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी होतोय. दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी आपल्यासोबत जोडले गेलेत. प्रकाश पॅन्थर या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. दादा काय सांगाल, नाणेफेकीचा कौल जिंकला, आपला निर्णय काय असणार आहे? बॉलिंग फर्स्ट. निश्चितच ही स्पर्धा आतापर्यंत आपण बघितली आहे. फलंदाजांना अतिशय प्रारूप अशी खेळपट्टी आहे. किती धावा वरती रोखण्याचं लक्ष असणार आहे, कारण तुमच्या समोर जो फलंदाज आहे, निश्चितच खेळ टेनिस बॉल नाही तर रत्नागिरी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अनेक स्पर्धा ज्या खेळाडूंना गाजवल्यात. तुषार गमरेच्या संघाच्या विरोधात आपल्याला खेळायचं आहे. काय रणनीती असणार आहे तुषारच्या विरोधात? नक्कीच एक 50-55 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही, कारण एक धडाकेबाज फलंदाज आहे आणि तो जर मैदानामध्ये उभा राहिला तर 60, 70, 80 काय 90 धावा पण तो मारू शकतो. असा एक खेळाडू आहे तो आणि त्याला आऊट करण्याचा आमचा प्रयत्न असेल. निश्चितच धन्यवाद. यानंतर आपण सम्यक स्टारचे कर्णधार आणि या गेल्या वर्षीच्या स्पर्धेत मला वाटतं की गेल्या वर्षी आपण उपविजेतेपदापर्यंत आपल्याला मजल मारता आली होती. यावेळेस एक नवीन संघामध्ये आपण दाखल झालात. प्रथम फलंदाजी करायला मिळते. आपण जर टॉस जिंकला असता तर आपला निर्णय कसा असता? टॉसवरती मॅच नसते. टॉस अपोजिट संघाने जिंकला. आमची पहिली फलंदाजी आली. आम्ही 40-50 धावा करण्याचा प्रयत्न करू.
धन्यवाद. या स्पर्धेबद्दल आपलं काय मत असणार आहे? कारण गेल्या वर्षी देखील आपण या स्पर्धेसाठी खेळलात, यावर्षी देखील ही स्पर्धा यशस्वीरित्या दुसऱ्या पर्वामध्ये आलेली आहे. एक स्टार खेळाडू आहे, अनेक तुम्ही- स्पर्धांमध्ये आपण खेळलेला आहेत. शांतिदीप युवा प्रतिष्ठान आयोजित खेड बुद्धिस्ट प्रीमियर लीग ही चर्चेतच आहे. लास्ट इयर पण चर्चेत होती आणि यावर्षी देखील चर्चेत आहे. महेश सर आणि पूर्ण टीमला मी सल्यूट करतो की त्यांनी सुंदर आयोजन केलं आहे. निश्चितच तुझ्या षटकार चौकारांच्या आतुरता संपूर्ण प्रेक्षक वर्ग या ठिकाणी पाहणार आहे. पुन्हा एकदा आपण समालोचनेसाठी एक मराठीतील गोड आवाज गमरे सर यांच्याकडे जात आहोत. धन्यवाद. धन्यवाद. तर नक्कीच आत्ताच आपण मनोगत ऐकलं दोन्ही कर्णधारांचं. एक म्हणजे आपण ज्याला इन ॲक्शन पाहणार आहोत नेक्स्ट मॅच म्हणजे तुषार गमरे, एक नावाजलेलं नाव आणि एक मोठा खेळाडू आपण यानंतरच्या मॅचमध्ये आपण पाहणार आहोत. परंतु सध्या ज्या स्थितीमध्ये ही मॅच आत्ताची चाललेली आहे, जे मैदानाच्या आतमध्ये 84 धावांचं भलं मोठं लक्ष ठेवलेलं आहे VS वॉरियर्स या संघाने आणि पंचशील आईनी या संघाचे 2 बॅटर त्यासाठीच मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. स्ट्राईकला आपण पाहणार आहोत सन्नी धोत्रेला आणि त्याच्या जोडीला नॉन स्ट्राईकला महेश कदम. जे गोलंदाजीसाठी महेश कदम आला होता त्याला थांबवलं गेलं पंचांनी, कारण स्वतःच गोलंदाजी करणं ही ते फार गरजेचं आहे. कारण आपण सध्या आपण पाहतोय यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट आहे. आपण घर बसल्या यॉर्कर स्पोर्टच्या माध्यमातून यॉर्कर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय ऐकतोय. आणि आमच्या या वाहिनीला जर तुम्हाला ही वाहिनी आवडली असेल किंवा याचं प्रक्षेपण तुम्हाला आवडलं असेल तर सबस्क्राईब करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आमचे या स्पर्धेला जोडलेले घर बसल्या जे प्रेक्षक आहेत त्याचं सुद्धा आम्ही या दुपारच्या सत्रामध्ये स्वागत करतोय. पुन्हा येतोय दुसऱ्या सत्राकडे. पहिला बॉल पराग गमरे गोलंदाज आणि यावेळेला पहिला बॉल ड्राईव्ह केला ऑफसाईडला. आपण पाहतोय कव्हरच्या दिशेला फिल्डर तैनात आहे, सर्कलच्या आतमध्ये फिल्डर तैनात आहेत. कारण पहिलं पॉवर प्लेचं हे षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक चालू आहे. पहिल्या षटकामध्ये पाचारण केलं इथे पराग गमरेला या गोलंदाजाला, परंतु स्ट्राईकवर होता तो सनी धोत्रे. 1 धावाने म्हणजे आपल्या संघाचं अकाउंट केलं, आपलं स्वतःचं अकाउंट ओपन केलं आहे. आणि खरं म्हणजे मी इतर जेव्हा स्पर्धा कव्हर करतो तेव्हा श्री गणेशा बोलतो, परंतु सध्या आमची बुद्धिस्ट प्रीमियर लीग आहे तेव्हा मी असं म्हणेन फक्त अकाउंट ओपन केलं. तर इथे एका धावेने सुरुवात, एक भलं मोठं लक्ष. बघाशीच मी उल्लेख करत होतो की क्रिकेट विश्वामध्ये अशी कोणतीही धावसंख्या उभारलेली नाही की ज्याची आपण विजयाची शाश्वती सांगू शकतो त्या धावेची. फटका चांगला, हो हो बेमिसाल, लाजवाब, देखना, अतिशय मी म्हणेन धमाकेदार हा षटकार. तर असं वाटलं होतं डीजे मास्टर्स ह्या षटकारासाठी गाणं ऐकवतील, परंतु डीजे मास्टर कदाचित दुपारच्या सत्रामध्ये थोडीशी झोप येते, कदाचित झोपले की काय. चला येऊया पुन्हाचे एकदा पराग गमरे. फटका चुकला, बॅटची एज घेऊन फ्लाइंग स्लीपमध्ये तैनात आहे फिल्डर, त्याच्या हातामध्ये हा बॉल, परंतु इथे धाव घेतली गेली नाही. परंतु ज्या पद्धतीने महेश कदमने मी असं म्हणेन आक्रमण चढवलं, रिलीज सध्या मी असं म्हणेन जे प्रेशर आहे ते आपल्या अंगावर होतं, त्याचं प्रेशर रिलीज करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. यावेळेला चांगला बॉल आत आला, बॉल स्विंग झाला, उजव्या इष्टीच्या बाहेर ठेवला होता बॉल, पण झपकन आत आल्यानंतर मात्र पुन्हा एकदा आपण ऑफ साईडला हा बॉल घेतलाय महेशने, त्यामुळे एका धावेने धावसंख्या सरसावेल 8 या आकड्यावर. परंतु आक्रमण हे पहिल्या षटकापासून चढवलं गेलं पाहिजे, कारण ज्या पद्धतीने 84 रन्स चेस करायचे आहेत, एक भलं मोठं लक्ष आहे. या लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल तर तुम्हाला इथे पराक्रम हा दाखवाच लागेल. यस, चांगला ड्राईव्ह, परंतु चांगली गोलंदाजी, अगदी बुंद्यामध्ये टाकलेला हा बॉल, यॉर्कर लेनचा हा बॉल, आणि इथे उत्तर नव्हतं बॅटर सनीकडे, परंतु ड्राईव्ह जरूर केला, एक धाव घेतली, परंतु रिस्की धाव घेतली. आणि क्रिकेटमध्ये रिस्क घेणं फार महत्त्वाचं आहे, ते मात्र घेतलं गेलंय. महेश याला पोलार्ड या नावाने सुद्धा ओळखलं जातं, निकनेम आहे पोलार्ड, परंतु पोलार्ड सारखी भूमिका साकारावी लागेल.
येतोय मोठा फटका, गोइंग गोइंग अँड गॉन, साधावेंसाठी षटकार. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 15. आता मात्र सुरुवात चांगली आहे, परंतु ज्या सरासरीने धावा करायचे मी म्हणेन ना, तब्बल 21 धावा पर षटकामध्ये हव्यात. प्रति षटकामध्ये 21 धावा तुम्हाला कराव्या लागतील तर तुमचं ध्येय साध्य होईल. अन्यथा जर 15 धावा थोड्याशा कमी पडलेल्या आहेत या षटकामध्ये, परंतु येणाऱ्या षटकामध्ये त्याची पूर्तता कदाचित करेल महेश. कारण ज्या पद्धतीने महेशने आपल्या खांद्यावर जबाबदारी स्वीकारले, आपले खांदे खोलले त्यांनी पहिल्या षटकापासून, अक्षरशः मी म्हणतोय तो मात्र गोलंदाज परागवर तुटून पडला. आणि इथे 15 धावा पहिल्या षटकामध्ये लगावलेले आहेत. परंतु मागाशी मी ज्या गोष्टीचा उल्लेख करत होतो की 84 धावा, बघा एक सामना जो साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध झाला होता, त्याच्यामध्ये साऊथ आफ्रिकेने 50 षटकामध्ये, ऑस्ट्रेलियाने 50 षटकामध्ये तब्बल 434 धावा ठोकल्या होत्या. परंतु त्याचा पाठलाग करताना साऊथ आफ्रिकेच्या फलंदाजाने तो सामना जिंकला होता. म्हणजे 434 धावाचं भलं मोठं लक्ष्यसुद्धा असताना चेस केलेलं आहे त्या धावा, आणि ते सर्व मात्र श्रेय गेलं ते हर्षल गिब्स या संघाला. चला फास्ट घ्या, मी वारंवार विनंती करतोय, कारण 20 मिनिटाचा अवधी दिलेला आहे तुम्हाला, आणि या 20 मिनिटाच्या अवधीमध्ये तुम्हाला हा तुमचा सामना संपुष्टात आणायचा आहे, म्हणजे तुमचं हे दुसरं सत्र संपुष्टात आणायचं आहे. चला लवकरात लवकर, यावेळेला गोलंदाज बदल केलेला आहे दुसऱ्या षटकासाठी. प्रतीक हा गोलंदाज, प्रतीक तांबे, साकरुळीचा हा गोलंदाज. कारण बघा कित्येक मुलं जे आहेत आता मात्र नवोदित खेळाडू आहेत, एक चांगला प्लॅटफॉर्म तयार करून दिलेला आहेत. आणि आज बुद्धिस्ट प्रीमियर लीग, गेल्या वर्षी सुरुवात झाली या स्पर्धेला, आज दुसरं सत्र आहे, दुसरं पर्व आहे. यावेळेला बॉल चांगला आहे, अपील केला पंचांकडे, परंतु कॉन्फिडन्स नव्हता, म्हणजे आत्मविश्वास कमी होता, फक्त उत्साह जास्त होता. आणि इथे आणि ज्याच्या नावावर अर्धशतकाची खेळी ज्यांनी सजवली लावली तोच हा गोलंदाज. अष्टपैलू चमकदारी करताना सध्या साकरुळीचं हे क्रिकेट मी म्हणेन आता नक्कीच उच्च दर्जावर पोचलेलं लेवलचं तर आहेच, ऐनीचं आहे, परंतु त्याबरोबर साकरुळीचे सुद्धा खेळाडू आज चांगले खेळत आहेत. कुठल्या गावात यावेळेला ड्राईव्ह चांगला आहे, एक धाव जरूर मी घेतली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का, तर होई झालाय, कारण थोडीशी उसळी घेतली बॉलने, अचानक काही दगड असल्यामुळे थोडीशी उसळी घेतली बॉल, आणि बरोबर बॅकअप दिला पराग गमरे, आणि त्यांनी बॅकअप दिलं. आणि असं बॅकअप देणं बघा किती गरजेचं आहे, कारण त्याच्या डोक्यावरून बॉल गेला होता, चौकार झाला असा, परंतु चौकार सेव्ह केला. यावेळेला चांगला फटका, हे फटके सातत्याने येणं गरजेचं आहे. यावेळेला षटकार, बाबासाहेबांना विद्वत्तेच्या उच्च शिखरावर ज्यांचं नावलौकिक आहे या क्षेत्रामध्ये. मी थोडंसं मुंबईत असल्यामुळं इकडचं क्रिकेट मला थोडंसं वेळ लागेल काही खेळाडूंना समजण्यासाठी, परंतु आता असं पाहतोय की सनीसुद्धा लेदर खेळतोय. आता थोडंच वेळा मला समजले, गमरे आमचे साहेब बसलेत बाजूला, त्यांनी सांगितलं यावेळेला चांगला फटका पाडण्याचा प्रयत्न झाला, परंतु थोडंसं मी म्हणेन मिस टायमिंग झालं. एक धाव जरूर मिळालं, दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला आहे. जिथे जिथे धाव मिळेल, जिथे जिथे चान्स मिळेल तिथं घेणं गरजेचं आहे, कारण दोन्ही बाजूंनी आक्रमण चढवणं सुद्धा गरजेचं आहे. परंतु बघा लेग बायचा इशारा येतोय. पंच सूरज भापकर, एक वेळ होती ज्याच्याबरोबर मी क्रिकेट खेळायचे होते, आमचे सूरज भापकर उर्फ कावळ्या, याचा उल्लेख मी मुंबईमध्ये केला होता एक समालोचनाच्या दरम्यान, म्हणजे एका मॅचमध्ये. कारण हा प्लेअर असा फिल्डिंग करायचा, आता करतो की नाही मला माहिती आहे, परंतु बोलतो मी खेळतो अजून क्रिकेट, परंतु काय बेफाट फिल्डिंग करायचा. मी म्हणेन दोघांजणांची फिल्डिंग तो एकटा करायचा. ओ यावेळेला फटका चांगला आहे, पॅरल, अगदी फ्लॅट सिक्सर पाहायला मिळतोय. 6 धावा. बघा क्रिकेटमध्ये ना अशी फाईट देणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही क्रिकेटच्या मैदानामध्ये असाल
तुम्ही असं समजायचं, कारण एक उदाहरण आहे ते म्हणजे ऑस्ट्रेलियाचं. हे कधीच मॅच सोडत नाहीत, चाहे लो स्कोर असू दे या जास्त स्कोर असू दे, शेवटपर्यंत टप देतात. तसंच ओहो मोठा फटका, परंतु काय घडेल, झेल सोडलाय आणि कॅच सोडली की मॅच सोडली हा प्रश्न असेल गंभीर सर. कारण ज्या पद्धतीने क्रिकेटमध्ये बोललं जातं, घ्या झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ, टेक कॅच विन मॅच, परंतु इथे काय केलंय, झेल सोडला. मी असं म्हणेन झेल नाही तर कॅच सोडली. बघा एका वर्ल्ड कपमध्ये स्टीव्ह वॉचा झेल सोडला होता आणि स्टीव्ह वॉने सुद्धा तेव्हा समोरचा फिल्डर ज्याने कॅच सोडलं होतं त्याला सुद्धा त्यांनी सांगितलं होतं, हा तू झेल नाही सोडलास तर हे तू वर्ल्ड कप सोडलायस. तसं आहे इथे एक एक कॅच घेणं, इथे एक एक रन्स वाचवणं फार क्रिकेटमध्ये महत्त्वाचं आहे. मित्रांनो, जेव्हा मैदानामध्ये तुम्ही खेळत असता, तुमचं यश तुम्हाला कधी प्राप्त होईल, जेव्हा तुम्ही परिश्रम घ्याल, जेव्हा कष्ट कराल, तेव्हाच तुम्हाला यश मिळेल. आणि ते जर तुम्ही परिश्रम केले नाहीत, कष्ट घेतले नाहीत, जिद्द ठेवणं हे फार महत्त्वाचे आहे क्रिकेटमध्ये. जिद्दीने खेळ केला तर नक्कीच यावेळेला धावसंख्या आहे 33. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 33. अजून मी म्हणेन 8 धावा कमी पडलेल्या आहेत, 9 धावा कमी पडल्या आहेत. कारण जर सरासरीचा जर विचार केला, 84 धावा 4 षटकांमध्ये करायच्या आहेत, तर 21च्या सरासरी इथे तुम्ही धावा करावायच्या आहेत. कुठेतरी मी म्हणेन धावसंख्या कमी पडले म्हणजे 9 धावा कुठेतरी कमी आल्यात. एका दुसरा षटकार या जास्त ओव्हरमध्ये एका दुसरा एक्स्ट्रा षटकार आला तर मात्र ते कव्हर जरूर होऊ शकतं. हे जी सरासरी जी आहे, हे रन रेट जे आहे ते कुठेतरी कव्हर होईल. यावेळेला तिसऱ्या षटकासाठी शुभम गोलंदाजीसाठी, परंतु स्ट्राईकवर आपण पाहणार आहोत महेश, ज्याच्या बॅटमधून चांगले धमाके पाहायला मिळाले, 2 षटकार पाहायला मिळालेत, परंतु सनीने सुद्धा 2 षटकार लगावलेले आहेत. फटका लाजवाब बेमिसाल, परंतु इथे झेल सुद्धा अगदी लॉलीपॉप, अगदी होतात ना लोण्याचा गोळा जसा अगदी पोटाशी घ्यावा एखाद्या बाळाला, तसं मात्र त्यांनी या बॉलला कवटाळलं आणि इथे त्याला बाद करून टाकलं. असं झेल घेणं गरजेचं आहे, कारण तुमची नजर ही शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवर असणं गरजेचं आहे. आणि इथे बघा एक आक्रमक खेळाडू महेश कदम, बॅक टू पॅव्हेलियन, फर्स्ट विकेट डाऊन, स्कोर ऑन बोर्ड 33. थँक्यू. पहिल्या विकेटचं पतन 33 या आकड्यावर पंचशील आईनी हा संघ प्रत्युत्तर देतोय. VS फायटर्सने 84 धावा धावफलकावर जोडलेल्या आहेत. खरं म्हणजे स्ट्राईक, आता काही गोष्टी आम्ही पंचांना सांगणं म्हटलं तर चुकीचं ठरेल, परंतु अशी धाव आता घेणं बंद झालेलं आहे. जेव्हा तुमच्या 2 सेकंड होल्ड होतो विकेट किपरच्या हातामध्ये बॉल, आणि बॅट्समॅननी जो स्ट्राईकला बॅट्समॅन असतो त्यांनी जर विकेट सोडलं नाही तर ते रन्स ती आता घेतली जात नाही किंवा ती स्ट्राईक रोटेट केलं जात नाही. सध्या अंपायरना सांगायची गरज नाहीत, कारण ज्या पद्धतीने जे 2 अंपायर ऑनफिल्ड आहेत फार मोठ्या, त्यांना सुद्धा क्रिकेटचा अनुभव आहे. परंतु शक्यतो या गोष्टी छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या निदर्शनात आणल्याच गेल्या पाहिजेत, कारण ही एक मोठी लीग आहे. यूट्यूबच्या माध्यमातून ही टेलिकास्ट स्पर्धा आहे. या वेळेला आपण पाहतोय ड्राईव्ह चांगला आहे. सनीच्या बॅटमधून हा फटका पाहायला मिळाला, परंतु इथे आता मात्र चुकी केले. तर तिसऱ्या विकेटचं पतन पाहायला मिळते. धावसंख्या आहे धावफलकावर 34. कारण मग अशी चुकीचं सांगितलं, 1 विकेट नव्हती तर 3 विकेट झालेले आहेत. आत्ताचा हा धाव बाद झालेला आहे. अक्षय धोत्रे आता बाद झालेला आहे, परंतु त्याची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सम्राट.
कुठेतरी मी असं म्हणेन की एक मोठी धावसंख्या आहे, त्याचा पाठलाग करताना थोडीशी दमथाक जरूर झालेली आहे, ती म्हणजेच पंचशील आयनी या संघाची. कारण त्यांचे बॅटर बघा, एका मागोमाग एक 3 फलंदाज बाद झालेले आहेत. खरं म्हणजे प्रत्येक खेळाडूला आपलं योगदान देणं, आपलं 100% देणं गरजेचं आहे आपल्या या मॅचमध्ये, आपल्या या संघासाठी आणि खास करून आपल्या मालकासाठी. कारण ज्याने पैसे देऊन हा संघ आपला घेतलेला आहे, तुम्हाला निवडलेला आहे, त्यांचा जो निर्णय आहे, त्यांनी तुम्हाला का निवडलं आहे, हा जो निर्णय त्यांचा आहे तो तुम्हाला सार्थक करावा लागेल. तुम्हाला तो त्यांचा निर्णय सटीक आहे हे त्यांना दाखवून द्यायचं आहे तुम्हाला. यावेळेला ड्राईव्ह सरळ स्ट्रेट टू फिल्डर होता, फिल्डर थोडासा खराब फिल्डिंग करतोय आणि येतोय 4 धावींसाठी चौकार. वारंवार वेळ घालवायचा नाही आहे, फक्त 5 मिनिटं राहिले, टायमिंग लावलेलं आहे. यावेळेला आपण पाहतोय फटका ऑन साईडला घेतला आहे, परंतु इथे फिल्डर तैनात आहे, प्रोटेक्शन होतं डीपला, त्यामुळे एकच धाव मिळेल. एका धावेनंतर धावसंख्या 39 या आकड्यावर. सध्या त्या 2 षटकांमध्ये धावा पाहिजे होत्या, त्या मात्र 3ऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय सध्या 39 या आकड्यावर धावसंख्या आहे. शुभम गोलंदाजीसाठी तयार, पुन्हा स्ट्राईकवर सनी येईल. सनीवर मोठी जबाबदारी आहे आणि लक्ष सुद्धा आहे संघाचं, परंतु यावेळेला हवेत बॉल. सनीला बीट केलंय शुभमने आणि सनीला परतावा लागेल. 4थ्या विकेटचं पतन. धावसंख्या आहे 39 या आकड्यावर. 1 2 3 गो. सम्यक स्टार हा सामना संपल्यानंतर त्वरितच ज्या संघाचं क्षेत्ररक्षण आहे त्या संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. प्रकाश पॅंथर या संघाने चालू सामन्यानंतर त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. न्यू बॅटर रोहित. सध्या धावसंख्या आहे धावफलकावर 3 षटकाच्या समाप्तीनंतर 39 या आकड्यावर सध्या धावसंख्या स्थिरावलेली आहे. आता मात्र मी असं पडेन या धावा होणं अशक्य आहे, कारण चमत्काराची सुद्धा अपेक्षा करू शकत नाही आहे. कारण 6 चेंडूंमध्ये 6 षटकार लगावले तरी 36 धावा सुद्धा होतील, कारण इथे 40च्या वरती धावा हव्या आहेत. आणि असा जर फटका लगावला तर मात्र मी म्हणेन नक्कीच या धावा होऊ शकत नाही आहेत. सध्या 2 धावा जरूर घेतलेल्या आहेत. 41 या आकड्यावर धावसंख्या. 4थं षटक निर्वाणीचा अंतिम षटक मार्गस्थ होताना आपण पाहतोय. गोलंदाज त्यासाठी पाचारण केलंय. समीर गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा लेफ्ट हँड बॅट्समन रोहित याच्यासाठी. हा ट्रॅक बॉल आणि त्याला पुल करण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र बॉल जातोय थर्ड मॅनच्या दिशेला. थोडासा वरती असता तर फ्लाइंग सिक आपण बोललो असतो, परंतु इथे थर्ड मॅन आहे, शॉर्ट थर्ड मॅन. आणि आत्ता मात्र उजव्या हाताचा फलंदाज, त्यामुळे इथे तो शॉर्ट फाईन लेग असा उल्लेख केला जातोय प्रत्येक खेळाडूचं, जे जिथे तिथे तो तैनात आहे. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला. हवेत बॉल आहे, परंतु इथे 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे जातोय. 4 धावा चौकार. पुण्याचे एकदा आपण पाहतोय. ओ, हा चांगला फटका आहे, अगदी फ्लॅट 6 पाहायला मिळेल. येस, पंचांचा इशारा सुद्धा येतोय. 7 धावीसाठी षटकार. अर्धशतक संघाचं जरूर झालेलं आहे, परंतु कुठेतरी मी म्हणेन गोलंदाजांच्या चुकीमुळे किंवा गोलंदाजांच्या अप्रभावी गोलंदाजीमुळे हा जो
धावांचा टप्पा गाठणं फार अशक्य झालेलं आहे, परंतु ज्या पद्धतीने इथे मी असं म्हणेन कौतुक करावे लागेल थोडंसं फलंदाजांना. त्यांनी आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला, परंतु अयशस्वी झालेला आहे असं म्हणेन. सध्या बॉल झालेले आहेत 4, 5 आणि धावा आहे धावफलकावर 52. शेवटचा बॉल असेल या मॅचमधला. हे बघा, ओहो फटका चांगला आहे, परंतु अगदी इझी झेल टिपलाय. या संघाला पराभूत केलंय ते म्हणजेच VS फायटर्स या संघाने, आणि विजयी संघाचं खूप खूप अभिनंदन. परंतु या आपल्या शांतिदूत युवा प्रतिष्ठान खेळ आयोजित खेड तालुका बुद्धिस्ट प्रीमियर लीग पर्व दुसरं, आणि या लीगमध्ये ज्यांनी खूप सहकार्य दिलं, मग ते आर्थिक स्वरूपात असू दे कोणत्याही स्वरूपात असू दे, त्या सर्व आमच्या पाठबळ देणारे या आयोजनाला त्या सर्वांचं